नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. TDR प्रकरणाला उपमुख्यमंत्र्यांनी दिली तात्पुरती स्थगिती. ठाण्यात नगरसेवकांची विशेष बैठक पडली पार आणि वाढत्या महागाई विरोधात शिवसेनेचं जोरदार आंदोलन. मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांच्या पुण्यातील धनकवडी येथील जमिनीच्या TDR विषयाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा दिलासा दिलाय. या प्रकरणी दोन्ही पक्षांची बाजू जाणून घेऊन अंतिम निर्णय देईपर्यंत त्यांनी या TDR व्यवहाराला स्थगिती देण्याचा निर्णय घेतलाय. अभिनेत्री उषा चव्हाण यांच्या मालकीच्या या जमिनीबाबत निर्माण झालेल्या वादानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाहीर आवाहन करणारा एक व्हिडिओ समाज माध्यमावर टाकला होता. त्यानंतर त्यांचे पती दत्तात्रय कडू देशमुख यांनीही पुण्यातील काही प्रसार माध्यमांकडे त्यांची बाजू मांडली होती. 26 वर्षापासून त्यांचा या जमिनीचा वाद कोर्टात सुरू होता. अखेर न्यायालयानं त्यांचा मुलगा हृदयनाथ याचा या जमिनीवरील दावा मान्य केला होता. मात्र तरीही पुण्यातील गोयलगंगा या खासगी विकासकानं या जमिनीचा TDR आपल्या नावे केल्यानं उषा चव्हाण यांनी शिंदे यांच्याकडे आपल्याला न्याय मिळवून देण्याची मागणी केली होती. आज सकाळी त्या ही मागणी घेऊन आपल्या मुलासह ठाण्यातील टेंबिनाका येथील आनंदाश्रम इथे आल्या. तिथे उपस्थित असलेल्या शिवसैनिकांना त्यांनी आपल्या येण्याचं कारण सांगितलं. त्यांनी तत्काळ अभिनेते निर्माते मंगेश देसाई यांना याबाबत अवगत केलं. उषा चव्हाण यांचं म्हणणं सविस्तर समजून घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर शिंदे यांनी नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव D. गोविंदराज यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगेश देसाई यांच्याशी फोनवरून उषा चव्हाण यांच्याशी संवाद साधला. यावेळेला त्यांनी आपण या व्यवहाराला तात्पुरती स्थगिती दिली असून कुणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही असं स्पष्ट केलं. पुढील सुनावणीवेळी आपणही आपली सर्व कागदपत्र सादर करावीत. त्यावेळेला कागदपत्रांची तपासणी करून अंतिम निर्णय घेऊ असं सांगून त्यांना आश्वस्त केलं. यावेळेला उषा चव्हाण यांनीही आपल्या प्रश्नांची तात्काळ दखल घेऊन दिलासा देणारा निर्णय घेतल्याबद्दल उपमुख्यमंत्री शिंदे आणि मंगेश देसाई यांचे आभार मानले. स्वर्गीय गुरुवर्य आनंद दिघे यांचं काम आपल्याला माहिती होतं. त्यांचा वारसा आपण आणि आपले सहकारी चालवत आहात याची मला पूर्ण कल्पना आहे. आज त्यांच्याच आश्रमात आल्यावर आपण माझी तात्काळ दखल घेऊन दिलासा दिलात त्याबद्दल धन्यवाद. तसंच आपण या विषयात लक्ष घातल्यानं आता या प्रकरणात वेग येईल आणि मला आणि माझ्या मुलाला नक्की न्याय मिळेल असा विश्वास उषाताईंनी यावेळेला व्यक्त केला. मुख्यमंत्री आपले उपमुख्यमंत्री शिंदे साहेब वगैरे यांच्या हस्ते हा मिळालेला आहे आणि खूप आनंदाने मी घेतला. खूप लोकांवर घर नाव हे घेतलं अगदी की मला खूप आनंद झाला की आपल्या लोकांच्या हस्ते मिळालेला आहे. पण त्यावेळेस मी इथं नव्हते, मी परदेशी राहत होते. हा मिळाल्यानंतर आता हे जे प्रकार चाललेले तर मला असं वाटलं की जो आनंद आहे माझा तो हिरावून घेतलाय. मग जाऊया ना आनंद आश्रमामध्ये की माझं व्यथा तिथं मांडते नाही की मी एवढे वर्ष काम केले, एवढं वर्ष जमिनीचं काय नेमकं प्रकार? जमिनीचं नाही, हा TDR आहे आणि TDRचं सगळं खातं वगैरे आपल्या शिंदे साहेबांकडे आहे आणि त्यांना सगळी कागद प्रत्येकांना मी कागदपत्र पाठवलेली आहे. हे जे पुण्याचे कॉर्पोरेशनचे काय म्हणतात त्यांना आयुक्त, शेवटी राम आहे त्यांच्या नावात पण राम नाहीये, ते बेकायदेशीर करतात. हे सगळ्यांनी नोंद करून घ्यावी. मग असे हलणार नाही असं बघत बसतात, बाकी उत्तरच देत नाही ते. काय कोण जाणे त्यांच्यावर काय प्रेशर असतं का स्वतःच्या मनाचंच ते ठरवून बोलत नाही लोकांकडे. तुम्ही काहीतरी त्यांना कागदपत्र द्या की नाही बाबा हे तुमचं चुकलंय किंवा अमकं झालंय, आम्ही ह्या करता आम्ही असं तुमचं पण ओरबडून घेणार. उपमुख्यमंत्र्यांची देखील भेट घेणार आहात आपण एकनाथ शिंदे? घेणार ना, घेणार. त्यांचं निवेदन पण मी तयार केलेलं आहे. त्याशिवाय त्यांना ती रूपरेषा कळणार नाही ना. त्यांना अधिकार आहेत रद्द करायचे हे, कारण बेकायदेशीर असेल तर त्यांनी, मी सांगायला नको, मी त्यांच्यापेक्षा ती झाडकी बसती. ते उपमुख्यमंत्री आहेत, सगळ्या गोष्टी त्यांच्या हातात आहे. त्यांच्या समोर मी कोणी एवढी मोठी नाही. हा, माझी सरस्वती मात्र मोठी, तिच्या समोर कोणी मोठं नाहीये. मला एवढं म्हणायचंय की तिला तो न्याय मिळाला पाहिजे, माझ्या कलेला न्याय मिळाला पाहिजे. माझ्या मुलाच्याच नावे जास्त आहे, त्याच्या कुटुंबियांना, त्यांच्याकरता तर मी एवढं कष्ट केले ना, केली त्यांच्याकरताच केली. सो पण भाजपा युतीतील अंतर्गत संघर्ष आता उघडपणे रस्त्यावर येऊ लागलाय. महासभेत झालेल्या गोंधळानंतर राष्ट्रगीताचा अवमानाचा मुद्दा पोलीस ठाण्यात पोहोचल्यानंतर शिवसेनेनं भाजपावर पलटवार केलाय.
महापौरांच्या अंगावर धावून जाणाऱ्या भाजपा नगरसेवकांना निलंबित करण्याची मागणी आता शिवसेनेच्या नगरसेवकांनी केल्यानं वाद विकोपाला जाण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपा नगरसेवकांवर सभागृहात पूर्वनियोजित गोंधळ घालून वातावरण बिघडवल्याचा आरोप केलाय. शिवसेना नगरसेवक मनोज शिंदे आणि राजेश मोरे यांनी राष्ट्रगीताचा अवमान केल्याचा आरोप करत त्यांच्या विरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं शिवसेनेनं म्हटलंय. मात्र या आरोपांना कोणताही ठोस आधार न मिळाल्यानं अद्याप गुन्हा दाखल झाला नसल्याची माहिती समोर आली आहे. सभेदरम्यान लक्षवेधीवर चर्चा झाल्यानंतर भाजपा नगरसेवकांनी प्रश्नोत्तराचा तास घेण्याचा आग्रह धरला. मात्र शहर विकासाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या प्रकरणांवर निर्णय घेणं आवश्यक असल्यानं सभागृह नेते हनुमंत जगदाळे यांनी कामकाज पुढे नेण्याची विनंती केली. त्यानंतर सभागृहात वातावरण तापलं आणि भाजपा नगरसेवकांनी घोषणाबाजी करत सभा चालू दिली नाही. तसंच महापौरांना वेठीस धरण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप शिवसेनेनं केलाय. 15 मेला महासभा झाली आणि त्याच्यात भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी फक्त भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी गोंधळ घातला आणि त्याच्या आधीच्या पण 2 महासभा झाल्या त्याच्यामध्ये पण गोंधळ घातला. मुळात त्याच्यानंतर मला असं कळलं की माझ्या विरोधामध्ये आणि राजेश मोरे आमचे सदस्य आहेत, दोघांच्या विरोधामध्ये नौपाडा पोलीस स्टेशनला त्यांनी काहीतरी गुन्हा दाखल करण्यासाठी गेले होते. एक तर मला त्या सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री पक्षाचे नेते आहेत फडणवीस साहेब आणि रवी जाधव साहेब हे पण नेते हे अध्यक्ष आहेत, त्या दोघांना सांगायचं की काहीतरी आपल्याला सदस्यांना समज द्यावा लागेल. मुळात ज्या एवढ्या सदस्यांना एक माहिती नाही की जनगणमन मी म्हटलं हा अपमान नाही झाला, त्याच्यामुळे ही कुठली केस होणार नाही पोलीस स्टेशनला. ही साधं कायदा त्या सदस्यापैकी कुठल्याही ज्येष्ठ नगरसेवकांना माहीत नाही आणि उठसूट बाहेर जाऊन नौपाड्यामध्ये माझ्यावर गुन्हा नोंदवा अशी मागणी करतात आणि शेवटी पोलिसांना सांगावं लागतं की याबाबत गुन्हा दाखल होऊ शकत नाही. म्हणजे किती बालिशपणा आहे हा. दुसरी गोष्ट, गटनेत्याच्या बैठकीमध्ये एकदा ठरलं की बाबा पहिली लक्षवेधी घ्यायची आणि पावसापूर्वी अनेक प्रश्न लोकांचे प्रलंबित आहेत आणि ते करणं काळाची गरज आहे. अतिशय तोंडावर पाऊस आहे, त्या लक्षवेधीचं पण फार महत्त्व होतं आणि त्याच्यानंतर मग उरला वेळ त्या संदर्भामध्ये प्रश्नोत्तरं घ्यायची. हे स्पष्ट गटनेत्याला सांगितल्यानंतर देखील त्या ठिकाणी काही सदस्य की आमचे प्रश्न घ्या. नंतर मी ते पहिले की एवढा आग्रह का प्रश्नाचा का, त्याच्यानंतर कळलं की ते प्रश्न हे शहर विकास संदर्भामधले होते, म्हणजे बिल्डरच्या संदर्भामधले होते. आणि आता मी काय बोलणार नाही, हे असे बिल्डरच्या संदर्भामध्ये असलेले प्रश्न ते त्याचा कुठे काय दुरुपयोग केला जातो, भ्रष्टाचारापर्यंत विषय जाऊ शकतो. मला त्याच्यावर चर्चा करायची नाही. महापालिकेतील भाजप आणि शिंदे सेनेत महासभेत दरम्यान झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ठाण्यात पक्षाच्या नगरसेवकांची विशेष बैठक घेतली. महायुतीच्या माध्यमातूनच ठाणे महापालिकेचा कारभार पुढे जाणं आवश्यक आहे अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली. शिंदे सेनेबाबतचा वाद वरिष्ठ पातळीवर चर्चेतून सोडवला जाईल असं आश्वासनही त्यांनी दिलं. वर्तकनगर येथील भाजपा कार्यालयात जवळपास 2 तास ही बैठक चालली. बैठकीला पक्षाचे सर्व नगरसेवक उपस्थित होते. महासभेत चर्चा न करता विषयपत्रिका मंजूर केली जाते. निर्णय प्रक्रियेत भाजपाला डावललं जातं. तसंच प्रशासनाच्या कामकाजात पारदर्शकतेचा अभाव असल्याच्या तक्रारी नगरसेवकांनी केल्या. बैठकीनंतर चव्हाण म्हणाले की ठाणे महापालिकेचाही कारभार महायुतीच्या समन्वयातून चालावा हा आमचा प्रयत्न राहील. महासभेत चर्चा न करता विषय मंजूर होत असल्याची भावना नगरसेवकांनी व्यक्त केली. मात्र सर्व कागदपत्रांचा अभ्यास केल्यानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होईल. त्यावर नंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार पक्षामध्ये आनंद परांजपे आणि नजीब मुल्ला यांना राम रहीम यांची जोडी मानली जायची. आनंद परांजपे यांनी नुकताच शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानं पक्षात मोठ्या प्रमाणावर नाराजीचा सूर उमटलाय.
अशातच ठाणे जिल्हाध्यक्ष आणि नगरसेवक नजीब मुल्ला यांनी तातडीनं अजित पवार पक्षाच्या सर्व युवक युवती आणि पदाधिकाऱ्यांची तातडीनं बैठक बोलावली. ही बैठक ठाण्यातील एनसीपी मध्यवर्ती कार्यालयात पार पडली. या बैठकीत ठाणे जिल्हाध्यक्ष नजीब मुल्ला हे काहीसे भाऊक झाले. नजीब मुल्ला यांनी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना सांगितलं की आनंद परांजपे जरी आम्हाला सोडून दुसऱ्या पक्षात गेले असतील तरीसुद्धा पुन्हा एकदा आपण सर्वांना ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार वाढवण्यासाठी सोबत येऊन काम करावं लागेल. मी पक्षाचा जिल्हाध्यक्ष या नात्यानं तुम्ही मला कधीही हक्कानं संपर्क करून आपल्या अडीअडचणी सांगू शकता. आनंद परांजपे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाला रामराम केल्यानं एनसीपी पक्षात एक मोठा नेता सोडून गेल्यानं पक्षात नाराजीचा सूर उमटताना दिसून येतोय. देशात सातत्यानं वाढणारी महागाई, पेट्रोल डिझेल गॅसचे गगनाला भिडलेले दर आणि केंद्र सरकारच्या अपयशी आर्थिक धोरणांविरोधात आज शिवसेना पक्षाच्या वतीनं ठाणे स्टेशन परिसरात तीव्र निषेध आंदोलन करण्यात आलं. यावेळेला संतप्त शिवसैनिकांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. जनता त्रस्त, मोदी परदेशी वारीत व्यस्त, रद्द करा, इंधन दरवाढ रद्द करा अशा घोषणा शिवसैनिकांनी दिल्या. वाढत्या महागाईच्या राक्षसाविरोधात शिवसेनेनं जोरदार आंदोलन केलं. तसंच वाढत्या महागाईविरोधात सर्वसामान्य नागरिकांची स्वाक्षरी मोहीमसुद्धा राबवण्यात आली. 5 राज्यातील निवडणुकात हजारो लिटर इंधन भाजपानं मोटारीतून प्रचारासाठी वापरलं. मोदींनी प्रचारासाठी विमानातून प्रवास केला. इंधनवाढ होऊ देणार नाही असं खोटं आश्वासन दिलं. जागतिक स्थिती माहिती असतानाही मोदींनी इंधनाची, पैशांची उधळपट्टी केली आणि निवडणुका आटोपताच जनतेला महागाईच्या खाईत लोटून परदेश दौऱ्यावर निघून गेले. ही कृतीच संतापजनक असून महागाई वाढण्यास केंद्रातील सरकारची चुकीची आर्थिक धोरणं आणि अपयशी ठरलेली परराष्ट्र नीती पूर्णपणे जबाबदार आहे अशी टीका शिवसेना नेते आणि माजी खासदार राजन विचारे यांनी केली. तसंच अच्छे दिनच्या नावाखाली सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावून हे सरकार केवळ मुठभर उद्योगपतींचं हित जपत असल्याचं विचार यांनी सांगितलं. या आंदोलनात जिल्हाप्रमुख केदार दिघे, संपर्क प्रमुख नरेश मणेरा, माजी नगरसेविका नंदिनी विचारे, ठाणे महानगर संघटक महेश कदम यांच्यासह उपजिल्हाधिकारी, माहिती जिल्हा संघटिका आणि शेकडो शिवसैनिक नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. पण सर्वसामान्य जनतेला तुम्ही आज भिकारी करून ठेवलेला आहे. त्याचं काय करणार तुम्ही? महागाई पहिली कमी करा. जीएसटी असेल, इन्कम टॅक्स असेल, त्या ठिकाणी हे जे दरवाढ झालेले आहेत हे रेल्वे तुम्हीच चालवता ना, ते कमी करा जरा. आणि आज तुम्ही बघितलं असेल कशा पद्धतीने सरकार म्हणून तुमची काय भूमिका आहे की नाही. जनतेवरती किती दिवस तुम्ही हे लादणार आहेत? तुम्ही कशासाठी तुम्ही सत्तेमध्ये बसलेले आहेत? आणि म्हणून मला वाटतं जनता आता रस्त्यावरती येईल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. मला ही स्टंटबाजी मला वाटतं फक्त फोटो नसावी. त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने जर तुम्ही केलं पाहिजे तर पहिलं लोकप्रतिनिधीपासून सुरुवात केली पाहिजे आणि नुसता एक दिवसाकरता हा नसावा. परंतु तुमच्या हातात आहे ना सरकार म्हणून तुम्ही रेल्वेचे दर कमी करू शकता, त्या ठिकाणी जीएसटीचा हे करू शकता, इन्कम टॅक्स करू शकता, त्या ठिकाणी तुम्ही जर एसटीचं जे आहे भाडेवाढ केलेलं आहे ते कमी करू शकता. सर्वसामान्याला दिलासा देणारे 30 साधनं आहेत आणि ते तुम्ही करत नाही आणि नुसतं स्वतः फक्त शोबाजी करायची. मला वाटतं जनता आता खपून घेणार नाही. अखिल भारतीय औषध विक्रेता संघटना या आमच्या शिखर संघटनेनं गेल्या अनेक वर्षांपासून गैरमार्गानं होत असलेली ऑनलाईन औषध विक्री बंद व्हावी याकरता देश पातळीवरील विविध माध्यमातून सदानशीर मार्गानं पाठपुरावा केलेला होता. बनावट औषधांची विक्री, डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय अँटिबायोटिक गोळ्यांची विक्री, तसंच नशा येणाऱ्या शेड्यूल्ड औषधांचा सर्रास डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय औषध विक्री, तसंच भरमसाठ डिस्काउंटच्या नावाखाली संपूर्ण बनावट औषधांची विक्री होते. त्यामुळे तरुण वर्गावर आणि गरजू रुग्णांवर अत्यंत घातक परिणाम होत आहेत. कोरोना या दुर्धर आजाराच्या वेळेला काढण्यात आलेले सरकारी अध्यादेश आता कालबाह्य झाले असल्यानं त्याचाही गैरवापर होत असल्यानं त्यांची आवश्यकता नसल्यानं ते त्वरित रद्द करावेत. शेवटी अन्य मार्ग संपल्यामुळे नाईलाजास्तव केमिस्ट बंद असा निर्णय अखिल भारतीय औषध संघटनेनं घेतलेला आहे. इमर्जन्सीमध्ये कुठल्याही रुग्णांच्या औषधाविना गैरसोय होणार नाही याची आम्ही पूर्णपणे काळजी घेणार आहोत आणि तशी सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे.
आम्हाला आपल्या मौलिक मार्गदर्शनाची अत्यंत आवश्यकता आहे. ते सद्य परिस्थितीत देशहिताचा विचार करून आपण आमच्या मागण्यांना पाठिंबा देऊन सहकार्य कराल असा आमचा विश्वास आहे. बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्री, नियमबाह्य सवलती आणि GSR अधिसूचना रद्द करण्याच्या मागण्यांसाठी ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनतर्फे 20 मे रोजी देशव्यापी बंद पुकारण्यात आलाय. देशभरातील सुमारे 12.5 लाख मेडिकल दुकानं या बंदमध्ये सहभागी होणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अध्यक्ष विलास जोशी, सचिव सुरेश भट, कोषाध्यक्ष रमेश चौधरी यांनी दिली. काय नेमक्या मागण्या आहेत, कशा प्रकारे संपूर्ण बंदची घोषणा? हे बघा, आमचा औषधी हा व्यवसाय ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट 1940 अमेंडमेंट 45 नुसार जातो. याच्यामध्ये ऑनलाईन सेल ऑफ मेडिसिन इलिगल आहे. केंद्र सरकारने साधारण 28 ऑगस्ट 2018 ऑनलाईन आणण्यासाठी एक अधिसूचना काढली. ती आतापर्यंत मंजूर झालेली नाहीये. या उपर दिल्ली हायकोर्टमध्ये आमचा स्टे ऑर्डर आहे याला, तरी सरकार ऑनलाईन बंद करत नाही. ही आमची मागणी आहे की 817 जी अधिसूचना आहे ती रद्द करावी. त्याचप्रमाणे करोनामध्ये 220 GSR ही घरपोच औषधी रेमडेसिवीर किंवा टुसिलिझुमॅब देण्यासाठी आम्हाला परमिशन दिली होती. ते इमर्जन्सी संपल्यानंतरही अजूनही ती नोटिफिकेशन सुरू आहे. झोमॅटो, स्विगी आणि ब्लिंकिट हे इलिगल ऑनलाईन धंदा करतात, तो बंद व्हावा. आणि आपल्या देशातल्या तरुणांना गर्भपाताच्या गोळ्या किंवा नशेली किंवा नार्कोटिक ड्रग हे इझिली मिळतात, म्हणून हे बंद करा, ही दुसरी मागणी आहे. तिसरी गोष्ट, काही मोठे अमेझॉन किंवा फ्लिपकार्ट किंवा देशी लोक 25%, 30%, 40% मार्जिन देतात. आमचा हा व्यवसाय ड्रग प्राइस कंट्रोल ऑर्डर 2013 DPCO 13 नुसार चालतो. त्याच्यामध्ये आमच्या रिटेलरला 8% होलसेलरला, 16% रिटेलरला, 10% होलसेलरला आणि 20% रिटेलरला अनियंत्रित औषध मिळतात. आम्ही याच्यावरती डिस्काउंट देऊ शकत नाही. त्यामुळे हे आमचे 12.5 लाख लोकांचं जीवन उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. म्हणून 20 मे 2026 मध्ये अखिल भारतीय 12.5 लाख केमिस्ट बंद करणार आहेत. जर सरकारने आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर पुढे आम्ही बेमुदत संप करू किंवा आमच्या दुकानाच्या चाव्या सरकारला देऊन टाकू. हा आमचा पुढचा निर्णय आहे. नमस्कार, धन्यवाद.